तीन पंचाचं पॅनल बघितलं इथं चेक केलं जात आहे कारण आपल्याकडे ही सिस्टम आहे आणि नक्कीच दोन दोन कॅमेरामॅन मात्र तेच टिपतायत यावेळी आपण बघितलं तर ॲक्युरेट अंपायरिंग ॲक्युरेट डिसिजन आपण या स्पर्धेत पाहिले 4 दिवसामध्ये स्क्रीनवरती पाहिलं जातंय काय आहे दोन दोन कॅमेरामॅन आपलं कार्य पार करतायत सातत्याने 4 दिवस सावली क्रिएशन वाड्याच्या माध्यमातून आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय जगाच्या जवळजवळ 140 देशामध्ये ही स्पर्धा पाहिली जात आहे कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं युरोपवरून सुद्धा मेसेज आलेत या स्पर्धेला आमचा आवाज ऐकला जातोय घराघरात युट्यूबच्या माध्यमातून अजूनही लोक आपण बघितलं तर 1:30 वाजता सुमारास सुद्धा या स्पर्धेला जोडले गेलेत ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है संकट में जो आपके साथ रहता है खड़ा रहता है वो सबसे बड़ा होता है यावेळी आपण संकटामध्ये सापडले तर डिसिजन पेंडिंग आहे टिक टिकचा आवाज येतोय दिल की धड़कने तेज यहाँ पर होता हुआ ये मुकाबला इस समय चलता हुआ जेकेसीसी प्रीमियर लीग पर्व पहिला आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक स्पर्धा आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहत असतो मित्रांनो आज ओव्हरऑलची गोष्ट केली तर नक्कीच एक स्पर्धा आपल्या समोर येणार आहे 24 तारीख ते 28 तारीख सुप्रीमो चषक टेनिस क्रिकेट मधली भव्य स्पर्धा 9 लाख रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा सांताक्रूजच्या एअर इंडियाच्या मैदानावरती पाहायला मिळणार आहे टेनिस क्रिकेट विश्वातले खेळाडू त्यात पाहायला मिळतील 9 लाख रुपयाची स्पर्धा आपण सांताक्रूज इथे पाहणार आहोत तर पंच काय डिसिजन आहे नयन आमच्याकडे वळायचं आहे डॉट चेंडू आपण बघितला शेवटचा नवीन गोलंदाज प्रदोष गोलंदाजी मार्गवरती 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय साहेबा फलंदाजी करतोय 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय गोलंदाजी मार्गवरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आकाश एक आकाश आपण बघतोय आकाश गणपत तारेकर ओव्हरऑल क्रिकेटमध्ये ज्याच्या नावावर आतापर्यंत 22 बाईक आहेत मॅन ऑफ द मॅच मध्ये म्हणजे पूर्ण इंडियामध्ये 22 बाईक मॅन ऑफ द मॅच मध्ये ज्यांनी आतापर्यंत फटवल्या तो आहे आकाश गणपत तारेकर मॅन फ्रॉम आपण बघितलं रायगड जिल्ह्यातील आपण बघितलं तर हा खेळाडू पारगावचा खेळाडू तिसरं षटक मार्गस्थ आहे आपण गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज चेंडू कट केला जातोय एक धाव मात्र पूर्ण केली जाते एका धावेने धावसंख्या बघितली तर 15 धावा रात्रीचं सत्र आपण बघतोय आणि नक्कीच सामना आपण बघितलं संत गतीने पुढे चालतोय जेकेसीसी संघ फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरलाय या स्पर्धेतला हो टच केलाय चेंडू जातोय पुन्हा एकदा एक धावेसाठी 16 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत चांगली स्पर्धा आपण बघितली रात्रीच्या सुमारामध्ये चालू आहे दिव्य रोशनी प्रेक्षक अजूनही या सामन्याला
अटकले गेले तर यावेळी पुन्हा एकदा टॅप केला चेंडू एक धावेसाठी. धावसंख्या आता बघितली तर एक धावेने 17 धावा. खूप मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला आपण साईबा तर एका साईडला आपण साई चरण या दोन संघांमध्ये हा सामना पाहायला मिळतोय. विरारचे हे दोन्ही संघ आपल्याला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळत आहेत. अंडर बॉक्स क्रिकेटचे सगळे तारे जमीन पर आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी बघितलं चेंडू आपण केलाय. हो यावेळी चेंडू तो वेगाने जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. 18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सायबा संघ प्रथम फलंदाजी करत असताना या स्पर्धेमध्ये आपण बघतोय ना भूतो ना भविष्यती याची देई याची डोळा पहा क्रिकेटचा अति भव्य रम्य सोहळा. सुंदर आयोजन सुंदर नियोजन आपण बघतोय. देदीमान यावेळी ही स्पर्धा पाहायला मिळते. सन्माननीय सदानंद माळी यांचं सुद्धा आगमन झालंय. वेलकम सर. हो यावेळी बघायचं आहे मात्र नक्कीच 3 धावा अडवल्या गेल्या आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि या चेंडूनंतर आपण धावसंख्येकडे पाहिलं तर धावसंख्या झाली ती म्हणजे 19 धावा. या षटकातील शेवटचा संघ चेंडू आपण बघतोय. मित्रांनो पराभवातून माणूस कधी संपत नसतो मात्र ज्यावेळी तो प्रयत्न करायचा सोडतो ना त्यावेळी नक्कीच संपतो. हा चेंडू कट केलाय. एक धाव पुन्हा एकदा पूर्ण केली गेली. एका धावेने आपण धावसंख्या बघितली तर 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर जवळजवळ 3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय आणि 3 षटकानंतर धावसंख्या 20 धावा. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. कुठे जाऊ नका पाहत राहा बघत राहा आजच्या दिवसातील सुपर डुपर सामना. उघडा डोळे पहा नीट कारण ही स्पर्धा आहे सुपर हिट. गोलंदाजीमध्ये बघितलं आपण टप्पा आणि बाहुबलीमध्ये कटप्पा असणं फार जरुरी आहे. यावेळी बघितलं तर 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. थँक्यू. JSM संघनायक हितविक 24 संघनायक किंवा प्रतिनिधी त्याचबरोबरीने JCC B संघनायक किंवा प्रतिनिधी आणि प्लेयर्स आपला एक प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. जे सुपर 8 मध्ये पराभूत संघ होते आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. नक्कीच भरतजी मोरे एक मोठा समालोचक आपण पाहतो. पालघर जिल्ह्यामध्ये अंडर बॉक्स मध्ये नावारूपाला आला. पुन्हा एकदा शेवटचं षटक आपण बघतो. यावेळी मात्र चेंडू बघायचा आहे. ओ हो हो मिलेंगे 4 तो हो जाएगा बेड़ा पार. कम ऑन डीजे. हे आपण बघितलं कल्याण डोंबिवलीचे आमदार राजू दादा यांच्यावरती गाणं लिहिलं गेलंय. चला प्लेयर्स आणि या गाण्याने तमाम महाराष्ट्राला नाचवले. मित्रांनो प्लेयर संघनायक लवकरात लवकर या किंवा एक प्रतिनिधी कोण असेल तरी सुद्धा चालेल. आणि JSM जय संतोषी माता बोळींज JSM एक प्रतिनिधी या. 25 धावा यावेळी. हो ब्लॉकल चेंडू होता. यावेळी वेगाने जातोय बघायचंय मात्र सुरक्षित आपल्या स्थानामध्ये येतोय. यावेळी खेळाडू धावसंख्या 1 ने वाढत आहे. धावसंख्या आपण बघितली तर जवळजवळ नक्कीच चांगलं गाणं मात्र आपण ऐकलं. एकच वादा राजू दादा. आता मात्र काय वादा करणार तुम्ही यावेळी फार महत्वाचं आहे कारण सुंदर गाणं ज्या गाण्याने संपूर्ण देशाला नाचवलं मित्रांनो. कारण राजू रतन पाटील मनसेचे एकमेव आमदार त्यांच्या नावावरती हे गाणं लिहिलं गेलं आणि या गाण्याने धुमाकूळ घातला. आणि नक्कीच मंदाबाई शिकलेली होती की नाही हे गाणं सुद्धा खूप मशहूर झालं. परंतु शिकली होती का नाही माहीत नाही पण पालघर जिल्ह्याचं नाव या गाण्याने खूप वरच्या लेवलला नेलं. कारण पालघरच्या नाक्यापासून 532च्या
नाक्यापर्यंत. संगतीला येशील का मंदा या गाण्यामध्ये वर्ड होते आणि म्हणून पालघर जिल्ह्याचं नाव या गाण्याने मात्र मशहूर केलं. 26 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही जवळजवळ आपण बघितलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि बघा आपण एका साईडला बघितलं महिला मंडळ अजूनही आपण बघितलं 1:30 वाजेपर्यंत अजूनही या स्पर्धेला आनंद घेत आहेत. कारण त्यांचा संघ त्यांच्या गावचा संघ फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ आहे. त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. हो यावेळी चेंडूला एकच्या दिशेने जातोय. डिक्लेअर झोन मध्ये बघायचं आहे. एक धाव. 27 धावा. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. शेवटचे 2 चेंडू म्हणजे मृदूंमध्ये या विकेटचा आपण विचार केला ना तर 30 धावा ह्या चांगल्या आहेत. 30 धावा करणं एवढं शक्य नाही आहे, अशक्य आहे, परंतु क्रिकेटमध्ये दरतरला थारा नाही आहे. हा चेंडू भरपूर बाहेर पंचांकडून येतो वाईटचा इशारा. 28 धावा. साहेबा संघ आहे अंडर बॉक्स क्रिकेट मधील नंबर 1चा संघ म्हणून याला संबोधलं गेलं. अतिशय आजच्या दिवशी आपण पाहिलं तर दुर्गेश 11 हा संघ अतिशय फॉर्म मध्ये असलेला संघ आहे जो या स्पर्धेमध्ये आपल्याला दिसत नाहीये. पण नक्कीच विनायक भोईर यांना कोण विसरणार आहे मित्रांनो. रणजी क्रिकेट असू द्या, अंडरम क्रिकेट असू द्या, त्यानंतर आपण बघितलं टेनिस क्रिकेट असू द्या, धुमाकूळ घातलाय विनायक भोईर यांनी आणि नक्कीच कोण विसरणार आहे. यावर्षी आपण बघितलं तर मुंबईमध्ये 400 धावा 25 गडी आणि त्यानंतर सुद्धा रणजी संघामध्ये स्थान नाही आहे विनायक भोईरचं. कुठे ना कुठे गॉडफादर पाहिजे, हे फार महत्वाचं आहे यावेळी. तर मॅच चालू असताना एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. 5, 6, 7, 8 जे क्रमांकाचे पारितोषिक आहेत ते या ठिकाणी दिले जातील कारण घड्याळमध्ये जास्त वाजलेत आणि त्यामुळे ही पारितोषिक या ठिकाणी दिली जाणार आहेत. तर मी एका संघाला बोलवेल, त्यांनी यायचं आहे. 8व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे हितविक 24 नारंगी. आपला कर्णधार किंवा एक प्रतिनिधी आपण यायचं आहे. कॅश प्राइज आणि आकर्षक चषक देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. हा नक्कीच विनायक भोईरचं ज्यावेळी नावाला लगेच फोन आलाय मला, कारण पुरापाड्याच्या मैदानावरती 8 चेंडूत 8 षटकार या खेळाडूंनी मारलेले आहेत. हे विसरून चालणार नाहीये. 9 चेंडूत 9 षटकार मारणारे खेळाडू भरपूर आहेत. विनायक भोईरनी पण ते केलं असतं, परंतु आपण बघितलं तर त्यावेळी इनिंग संपली. 31 धावा. 31चं टार्गेट आहे. तर आदरणीय आनंदजी मोरेश्वर वजे चिटणीस भाजप पश्चिम मंडळ वसई यांच्या माध्यमातून ट्रॉफी स्पॉन्सर्ड केली गेली आहे. 8व्या क्रमांकाची ती ट्रॉफी आणि कॅश प्राइज देण्याची मी विनंती करेल आमच्या मान्यवरांना. समोर यायचंय हितविक 24 संघाचा संघनायक किंवा प्रतिनिधी. आदरणीय आनंदजी मोरेश्वर वजे यांच्याकडून ही ट्रॉफी स्पॉन्सर्ड केली गेली आहे. पश्चिम मंडळ वसई चिटणीस भाजप भारतीय जनता पार्टीचे चिटणीस आहेत, त्यांच्या शुभ हस्ते स्पॉन्सर्ड केलेली ही ट्रॉफी आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिली जाईल. ज्योती मॅम आपणास विनंती, आपण समोर यायचंय. आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल आमच्या हितविक 24 नारंगी संघाला. 8व्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय. कॅश प्राइज आणि आकर्षक चषक या ठिकाणी दिलं जाईल. त्याच ज्याला कोणाला गाडीची चावी भेटली असेल ते त्यांच्या बाईकची तर आणून द्यायचे. पुढील
पारितोषिक 7व्या क्रमांकाचं आदरणीय अरविंदजी नारायण पाटील उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी ओबीसी सेल यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि हा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. संघ आहे JCCB. प्रणय पवार आपण या 7व्या क्रमांकाचं पारितोषिक जे स्पॉन्सर्ड केले गेलंय अरविंदजी नारायण पाटील उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी ओबीसी सेल त्यांच्या माध्यमातून हा पुरस्कार देऊन सन्मानित केला जाईल. JCCB या संघाला अतिशय चांगला संघ, वेल डिसिप्लिन संघ आणि मातब्बर संघ म्हणून ज्याची ख्याती आहे आणि हा सन्मान केला जातोय या मंचावरती. त्यानंतर पुढील सन्मान या ठिकाणी केला जाईल. पुढील पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. या स्पर्धेतील 6व्या क्रमांकाचं पारितोषिक आणि त्याचा मान पटकावलाय JSM बोळिंज या संघाने. JSM बोळिंज संघाचा संघनायक किंवा कोणी प्रतिनिधी आशुतोष प्रभुळकर आपण या. आदरणीय राजेशजी सदानंद भोईर उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी पश्चिम मंडळ वसई यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेली ही ट्रॉफी निकेशजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आणि कॅश प्राइज दिलं जात आहे. राजेश सदानंद भोईर उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी पश्चिम मंडळ वसई यांच्या माध्यमातून आणि ते मात्र दिलं जात आहे निकेशजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपल्या मुख्य मंचावरती. त्यानंतर पुढील पारितोषिक आकाशराव आपणास विनंती आपण समोर यायचंय. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक ज्या संघाने पटकवलंय असा संघ आहे प्लेयर्स संघ आणि प्लेयर्स संघाला हे पारितोषिक दिलं जाईल. आदरणीय भरतजी काशीनाथ भोईर वसई विरार शहर जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी अर्नाळा ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेलं चषक आणि त्याचबरोबरीने कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जात आहे प्लेयर्स या संघाला. मान्यवरांचा आभार, विजेत्यांचं अभिनंदन आणि त्याचबरोबरीने सेमीफायनलच्या या धगधगत्या सामन्याकडे आपण वळतोय. आवाज ऐकायला मिळेल आपल्याला मृदुल मेहर यांचा या मॅचसाठी. चला धन्यवाद भरत दादा. एक ओव्हर समाप्तीनंतर 10-10 धाफळकार लगावल्या जातात. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न सिंगल धावेने या ठिकाणी आपण पाहायला गेल्यानंतर प्रदोष वैकर सारखा गोलंदाज मिस्टर परफेक्ट या नावाने ओळखला जाणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेटचा मारा केला जातो. 11-10 धाफळकार लगावल्या जातात. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न कॉम्बिनेशन फील्ड होत आहे यावेळेला. मनीष इंडलेकर चेंडूवर जातोय. कॉम्बिनेशन फील्ड करत असताना या ठिकाणी आपल्याला मुजम्मिल खान सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येत 1ने भर पडत असताना 12-10 धाफळकार लगावल्या जातात. दोन चेंडू आतापर्यंतच्या हाताळत असताना प्रदोष वैकर सारखा गोलंदाज यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू मनीष इंडलेकर पुन्हा एकदा सुरेखरित्या टिपत असताना धावचीची संधी येते का डायरेक्ट हिट होतोय का आणि यावेळेला 1+1 पंचांचा डिसिजन काय येतोय. चला पंचांचा डिसिजन अजून देखील पेंडिंग. एकीकडे सिद्धार्थ डोके सारखा पंच आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही लेग पंच आपल्याला पाहायला मिळतं. एकीकडे संजय तांडेल तर दुसरीकडे सिद्धार्थ डोके. टेक्निकल टीम कडे या वेळेला मदत मागितली जाते. थर्ड अंपायरचा इशारा केलाय पंचांनी. यस 1+1 अशा 2 धावा धावसंघामध्ये ऍड होत असताना 14 धावा धाफळकर लगावल्या जातात.
तीन चेंडू आतापर्यंतच्या हाताळत असताना प्रदोष वाईकर सारखा गोलंदाज कुठेतरी महागडा पडत असताना आतापर्यंत पाहायला मिळतात. 3 चेंडू हाताळले जातात. 14 धावा दाफळकर लगावले जातात. पहिलं षटक हाताळण्यासाठी आला होता ऋषीदादा देसाई. 6 चेंडू 10 धावा खर्च पडला आणि त्यानंतर गोलंदाज आपल्याला द्वितीय षटक सांघिक हाताळण्यासाठी वैयक्तिक प्रथम षटक हाताळतोय यावेळेला प्रदोष वाईकर सारखा गोलंदाज. 14 धावा आतापर्यंत धाफलकार लगावल्या जातात. 3 चेंडू उर्वरित हाताळले जातात. प्रदोष वाईकर सारखा गोलंदाज राऊंड द विकेटचा मारा केला जातोय. हेमंत सारखा यंग टॅलेंट स्ट्राईक एंडला चेंडू यावेळेला भिरकावून देतोय इन टू द पार. 4 धावेंमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतं स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू येतोय इन टू द पार. सुरेखरित्या फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पूर्णपणे स्वतःला झोकून देत असताना सेमीफायनल 2 च्या मुकाबल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे 4 चेंडू आतापर्यंतच्या हाताळले जातात. 18 धावा दाफळकार लगावल्या जातात. काय फलंदाजी करतात दोन्ही फलंदाज. एकीकडे हेमंत सारखा फलंदाज पाहायला गेल्यानंतर वैयक्तिक आतापर्यंत 8 धावांवर खेळत असताना पाहायला मिळतं. तर दुसरीकडे राहुल मोरे सारखा फलंदाज देखील वैयक्तिक 8 धावांपर्यंत खेळत असताना सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते. दाफळकर पाहायला गेले तर 18 धावा दाफळकर लगावल्या जातात. 4 चेंडू आतापर्यंतच्या हाताळत असताना चला राहुल विनंती असेल ऑलरेडी आपल्याला भरपूर वेळ होतोय. 4 चेंडू आतापर्यंतच्या हाताळत असताना पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धावेने धावेंचा ग्राफ बढवला जातोय. मित्रांनो म्हणताना की मुंबईची जशी लाईफलाईन लोकल आहे ना तशी क्रिकेटची लाईफलाईन सिंगल धाव आहे आणि सिंगल धाव घेत असताना या ठिकाणी दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. यावेळेला आखोड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न. धाव संख्येत 1-1ने धाव संख्येचा ग्राफ बढवला जातोय. 20 धावा दाफळकर लगावल्या जातात. ओव्हरची सांगता होत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात 12 चेंडू 12 चेंडू आणि 20 धावा दाफळकर आतापर्यंतच्या लगावल्या जातात. काय फलंदाजी करतात दोन्ही सलामीर फलंदाज पाहायला गेले तर एकीकडे राहुल मोरे सारखा फलंदाज आपल्याला पाहायला गेला ना तर 9 धाव्यांवर खेळतो. तर दुसरीकडे 12 चेंडू 11 धाव्यांची गरज दाफळकर पाहायला गेलं तर दोन्ही संघावर तितकाच दबाव प्रेशर तणाव आपल्याला पाहायला मिळतोय. कारण सामना देखील तितकाच तुल्यबल असं आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे साई चरण संघ विरार नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर दुसरीकडे ऐतिहासिक संघ टीम साहेबा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर यावेळेला करण सारखा गोलंदाजी मार्क येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. साहेबा संघ म्हटलं ना तर एक ऐतिहासिक असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अष्टपैलू असे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषीदादा देसाई सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर करण बैराई सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मुजम्मिल सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. प्रदोष वाईकर सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सागर देसले सारखा एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला चुकी घडते आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. धावसंख्येत अतिरिक्त भर पडत असताना धावसंख्येत आपल्याला पाहायला मिळतंय 21 धावा दाफळकर लगावल्या जातात. 12 चेंडू आतापर्यंतच्या हाताळले जातात. करण सारखा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहायला गेल्यानंतर डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू पहिला चेंडू हाताळत असताना धावसंख्येत अतिरिक्त भर पडत असताना यावेळेला उत्कृष्ट असा कव्हर ड्राईव्ह येत असताना चेंडू जातो यावेळेला मैदानाला गरंगळ्यात सिंगल धावेमध्ये येत असताना धावसंख्येत 1-1ने भर पडते. 22 धावा दाफळकर लगावल्या जातात. अजून देखील लक्ष पाहायला गेलं ना 11 चेंडू 9 धाव्यांची गरज दाफळकर आपण पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा चुकी करतोय. लेग ब्रेक करण्याचा मारा होता परंतु चुकी होते आणि चुकीचं रूपांतर पुन्हा एकदा अतिरिक्त धावेने धावसंख्येत 1-1ने भर पडत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. लक्ष बलाढ्य होतं. 24 चेंडू 31 धावेंचे आव्हान होते परंतु सामन्याचं पारडं पाहायला गेलं ना आता मात्र तर थोडंसं कुठेतरी साई चरण संघाच्या बाजूने झुकत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरीकडे अनुभवाचा बोलबाला असणारा संघ आपल्याला पाहायला मिळतात. तर सामोरा जातो यावेळेला यंग टॅलेंट साई चरण संघ एकीकडे. राऊंड द विकेटचा मारा केला जातो. लोअर फुलटाचा चेंडू अनोळख्या शैलीने खेळला गेलेला चेंडू पुन्हा एकदा सिंगल धाव मध्ये डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. हेमंत सारखा फलंदाज पूर्णपणे आजच्यापर्यंत पाहायला गेला ना तर सामन्याचे सूत्र आपल्या हातात धरून चालतो अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. काय फलंदाजी करतोय हा फलंदाज. वैयक्तिक 10 धावांवर आतापर्यंत खेळतोय. सामोरा देखील तितक्याच ताकदीचा अनुभवाचा गोलंदाज पाहायला मिळतो परंतु प्रत्येक चेंडूला बॅटल स्वीप करत असताना सिंगल धावेने धावेंचा ग्राफ बढवत असताना आतापर्यंत पाहायला मिळत आहे. मित्रांनो म्हणताना की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क
ह्या दोन्ही गोष्टींना देखील तितकंच महत्त्व दिलं जातं आणि हाच फुटवर्क दाखवत असताना उत्कृष्ट अशी फलंदाजी आतापर्यंत करत असताना पाहायला मिळत आहे. काय फलंदाजी करतो आतापर्यंत नेत्रदीपक अशी फलंदाजी करत असताना हा फलंदाज सहज आणि सोप्यारित्या धावसंख्येत एक-एकने भर पडत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते, सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावा धाफळकर लगावल्या जातात. देखील लक्ष पाहायला गेला 7 धाव्यांची गरज असणार आहे धाफळकर. 5 धाव्यांची 7 चेंडू 5 धाव्यांची गरज धाफळकर पाहायला गेले तर 4 चेंडू आतापर्यंतच्या हाताळत असताना गोलंदाज 8 चेंडू 5 धाव्यांची गरज धाफळकर पाहायला गेले तर करण सारखा गोलंदाज कुठेतरी आतापर्यंत महागडात पडत असताना पाहायला मिळतं. पहिलं षटक हाताळण्यासाठी आला होता ना ऋषीदादा देसाई सारखा गोलंदाज 6 चेंडू 10 धावा खर्ची पडला. पुन्हा एकदा भेटल काय फलंदाजी करताय सुरेखरित्या फलंदाजी करत असताना नेत्रदीपक अशी फलंदाजी करत असताना हेमंत सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरेखरित्या प्रत्येक चेंडूला अनोळख्या शैलीने खेळला गेलेल्या फटका आणि प्रत्येक चेंडूवर सिंगल धाव देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चला 5 चेंडू झालेले आहेत. राहुल ही ओव्हर होते. 5 चेंडू 27 धावा धाफळकर लगावल्या जातात. 27 धावा धाफळकर आतापर्यंतच्या लगावत असताना 31 धावांचं आव्हान होतं. अजून देखील 4 धाव्यांची गरज असणार आहे. उर्वरित आतापर्यंतचे 7 चेंडू हाताळण्यासाठी सायबा संघ यावेळेला पाहायला गेल्यानंतर कुठेतरी तणावामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. दबावामध्ये प्रेशरमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा फील्ड केलं जात आहे. बॅटल स्वीप अटेंड केला जातोय. सहज सोपेरित्या धावसंख्येत एक-एकने भर पडत असताना हेमंत सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतं. अजून देखील 6 चेंडू 3 धाव्यांची गरज धाफळकर पाहायला गेले तर 6 चेंडू 3 धाव्यांची गरज आहे धाफळकर पाहायला गेले तर. एकतर्फा असा कुठेतरी थोडासा मुकाबला जात असताना आपल्याला पाहायला मिळतं. परंतु क्रिकेट हा खेळ पाहायला गेला ना तर अनिश्चिततेचा म्हणून खेळ ओळखला जातोय. गोलंदाजी मार्कवर यावेळेला द मॅजिकल फिंगर सागर देसले गोलंदाजी मार्कवर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ह्या गोलंदाजाकडे पाहायला गेल्यानंतर ती क्षमता आहे बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. कारण सागर देसले सारखा गोलंदाज आपण पाहिला ना तर अशा मॅच बऱ्याचदा आपल्याला असे सामने विजयी करून देत असताना हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवर येत असताना पाहायला मिळतोय. द मॅजिकल फिंगर सागर देसले यावेळेला गोलंदाजीवर तर सामोरं जात आहे राहुल मोरे सारखा फलंदाज. वैयक्तिक आतापर्यंत पाहायला मिळतोय राहुल मोरे 10 धावांवर खेळत असताना पाहायला मिळतोय. सेमीफायनल 2 चा मुकाबला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटल स्वीप अटेंड करण्याचा गौरव वेळेला चेंडूवर येतोय. सुरेखरित्या या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जात आहे. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. उत्कृष्टरित्या या ठिकाणी गॅदर करतोय. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. 5 चेंडू 3 धाव्यांची गरज. अटीतटीचा असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न सुरेखरित्या परंतु यावेळेला थोडीशी कुठेतरी चुकी होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि धावसंख्येत 1ने भर पडत असताना अजून देखील 2 धाव्यांची गरज असणार आहे धाफळकर पाहायला गेलं तर. 4 चेंडू आतापर्यंतचे 4 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज धाफळकर पाहायला गेलं तर अटीतटीचा असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सायबा संघ कमबॅक करणं जाणतोय. यावेळेला कमबॅक करेल का? कारण 4 चेंडू 2 धाव्यांची गरज. वैयक्तिक आतापर्यंत हेमंत सारखा फलंदाज पाहायला गेला ना तर वैयक्तिक 14 धावांवर हा खेळतो फलंदाज. क्षेत्ररक्षण स्वीकारलं जातं यावेळेला. सागर देसले सारखा गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेटचा मारा केला जातो. राईट हँड बल्लेबाज हेमंत सारखा फलंदाज कानमंत्र दिलं जात आहे पुन्हा एकदा राहुल मोरे यांच्याकडून. सेमीफायनल 2 चा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतं. JKCC प्रीमियर लीग आजचा अंतिम दिवस या ठिकाणी आपण पाहतोय. भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. विजय पाटील शेट यांच्या आयोजनातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. आणि सेमीफायनल 2 चा मुकाबला या ठिकाणी पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो यावेळेला मैदानाला गदगळ्या करा धुंदल ओढते आणि धावसंख्येत सहज आणि सोपेरित्या 1 धावेने भर पडत असताना पाहायला मिळतंय. प्रेशर आहे, तणाव आहे, दबाव आहे. यावेळेला पाहायला गेला तर 3 चेंडू 1 धावेंची गरज. स्ट्राईक एंडला यावेळेला राहुल मोरे सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही सलामीर फलंदाज आपण पाहिले ना तर 31 धावांचा पाठला करत असताना दोन्ही सलामीर फलंदाज एकाकी झुंज देत असताना आतापर्यंत पाहायला मिळतात. 3 चेंडू आणि 1 धावेंची गरज धाफळकर पाहायला गेली तर
3 चेंडू 1 धावांची गरज. आखूड टप्प्याचा चेंडू चेंडूला यावेळेला रॅप केला जातो आणि विजयी संघ ठरतोय यावेळेला साईचरण संघ. विरार नगरी मधील हा संघ आपल्याला अंतिम मुकाबल्यामध्ये जात असताना पाहायला मिळतोय. चला फायनलचा यावेळेला टॉस होईल. आमचे साथी समालोचक एक वसे विरार मधील एक बुलंद असा आवाज, पालघर जिल्ह्यामधील मुंबई उपनगर मधील एक आवाज भरतदादा मोरे यांना मी विनंती करतोय की आपण ग्रँड फिनालेचं समालोचन करण्यासाठी यायचंय. थँक्यू. चाल हॅलो. चला दोन्ही संघ लाईनअप करून घ्या. जेकेसीसी अर्नाळा. चला लाईनअप करण्यासाठी जेकेसीसी अर्नाळा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. विनंती आहे साई चरण, विक्रम, पियुष लाईनअप करायचे. येस चला लगेच. चला राहुल, हेमंत लाईनअप करा. ग्रँड फिनाले जेकेसीसी प्रीमियर लीग 2022 या पहिल्या पर्वामधील या स्पर्धेतील शेवटच्या दिवसामधील शेवटचा सामना म्हणजे ग्रँड फिनालेचा महामुकाबला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या महामुकाबल्यासाठी सज्ज होतील दोन संघ. एका बाजूला जेकेसीसी अर्नाळा, दुसऱ्या बाजूला साई चरण. जेकेसीसी अर्नाळा संघ जर का जिंकला तर गोव्याचं त्यांचं पॅकेज आहे ते, गोव्याची जी टूर आहे त्याच्यासाठी जाण्याचा खर्च आहेच, परंतु तिथे राहण्या खाण्यापिण्याची व्यवस्था ही प्रकाशजी पाटील यांच्याकडून करण्यात येणार आहे. चला दोन्ही संघ लाईनअप करून घ्यायचे. साई चरण आणि जेकेसीसी अर्नाळा. चला व्ही शेप मध्ये राहा. कॉंग्रॅच्युलेशन साई चरण, कॉंग्रॅच्युलेशन. जेकेसीसी सेमीफायनल मध्ये विजय संपादन केला आणि आता फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळतील. सर्व मान्यवरांना विनंती आपण आमच्या खेळपट्टीच्या दिशेने यायचे. सर्व मान्यवर आपण या खेळपट्टीच्या दिशेने आपणास आदरपूर्वक आम्ही विनंती करतोय. या दोन्ही संघांना शुभेच्छा देण्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. एक ग्रुप फोटो होईल. चला जेकेसीसी थोडे मागे व्हा. व्ही शेप मध्ये यायचंय, थोडे मागे व्हायचंय. नयन नयन थोडे मागे व्हा. सर्व मान्यवरांचा फोटो एकाच वेळेला आला पाहिजे. आमचे कॅमेरामॅन
JKCC. आहे दोन्ही कर्णधारांना विनंती करेल की आपण टॉस साठी समोर यायचंय. आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब, ज्योती मॅडम आपण यायचंय. तसेच आदी मान्यवर मंडळी आपण या, आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर JKCC टॉस मागेल. प्रकाशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. हेड इज द कॉल, टेल इट इज. टॉस जिंकलाय साई चरणने. थांब, आपण कुठेही जाऊ नका. टॉस जिंकलास विक्रम असेल. आम्ही प्रथम फिल्डिंग करणार आहोत. फायनल मध्ये प्रवेश केलाय. तसाच फैसला आलाय. तर समोरच्या संघाबद्दल कशा प्रकारची तयारी आहे आणि आता इथून पुढची रणनीती काय? तयारी तर आम्ही जसे आम्ही खेळत आलो आहे, जसे जिंकत आलो तशीच आम्ही तयारी करून ठेवलेली आहे. त्यांच्यासमोर 100% एफर्ट देऊ आणि जिंकायचा प्रयत्न करू. आज कसं फील करतोयस? या मागची जर स्पर्धा पहिली 1 लाखाच्या सलग 5 सामने हारले होतात आणि आज या स्पर्धेमध्ये डायरेक्ट करगोडी फायनल मध्ये, तर कशा प्रकारचं फिलिंग येत आहे आणि टीमच्या कमबॅक बद्दल काय सांगशील? फिलिंग तर खूप छान आहे आणि 1 लाखाला आम्ही एकदम घाणेरडे हरलो होतो. आम्ही विचारच करून आलेलो की इकडे येऊन आम्ही फायनल मारून दाखवणार. अतिशय चांगला इरादा. खूप साऱ्या शुभेच्छा. मला केतन जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? टॉस जिंकला असता तर फिल्डिंगच असता. बॅटिंग येणार आहे. किती रन्स पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आमच्या टीमची बॅटिंग लाईन बघितली तर तसं बघायला गेलं तर 30चं टार्गेट आहे आमचं. अखेरकार ते म्हणतात ना, पहिला सामना हरला, त्यानंतर ज्या प्रकारची कुरघोडी केली, प्रत्येक सामना हाय व्होल्टेज झाला, अखेरकार फायनल मध्ये आलात, तर कशा प्रकारचे कॉन्फिडन्स लेवल आहे आणि काय फील करतो सध्याच्या घडीला? सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कॉन्फिडन्सची लेवल जी आहे ती आमच्या फिल्डर्सनी आमची वाढवलेली आहे आणि जे आमचे सपोर्टर्स आहेत त्यांनी आमची वाढवलेली आहे. तर त्यामुळे त्या एनर्जीने आम्ही कन्फर्म फायनल मारण्यात. ज्या प्रकारे मनामध्ये JKCC प्रीमियर लीग आखली तुम्ही होती, तुम्ही सर्व टीम मेंबर्सने मिळून की आम्हाला असं करायचं आहे, तसं करायचं आहे, कसं करायचं आहे, परंतु आता प्रामुख्याने या स्पर्धेचा शेवटचा सामना आहे आणि शेवटचा क्षण आहे, तर या स्पर्धेचा शेवट होत असताना तुला कसं वाटतंय? ही स्पर्धा यशस्वी झाली, कशा प्रकारे झाली, एव्हरेज झाली की चांगली झाली? तसं बघायला गेलं तर पहिल्या दिवसापासून तिसऱ्या दिवसापर्यंत तर आम्हाला चांगलाच प्रतिसाद झालेला आणि लास्टच्या दिवशी आमची स्वतःची आमच्याच टीम असल्यामुळे आम्हाला सगळं मॅनेज करायला थोडं हार्ड झालं, पण तरी आम्हाला लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आला. खूप साऱ्या शुभेच्छा मॅचसाठी तुम्हाला. सर्व मान्यवरांना पुन्हा शकता. येस, अतिशय चांगली. भूपेंद्र पाटील सर अतिशय चांगलं काम करतात. खूप चांगली बात आहे. प्रकाश सर, आपणास विनंती आहे, आपण 2 शब्द म्हणावेत या स्पर्धेबद्दल. हॅलो. कसं आहे की आपण लग्नामध्ये जातो आणि वरवधू यांना एक दोघांना असं वाटतं की आम्ही एक दोघांच्या गळ्यामध्ये हार कधी घालतो, आम्ही हनीमूनला कधी जातो आणि त्याच्यात भटजी जो असतो तो मंत्र जास्त बोलतो. तसं आम्ही काय बोलणार नाही. तुम्हा दोघा क्रिकेट संघांना खेळायची उत्सुकता आहे. प्रथम पारितोषिक जिंकण्यासाठी आपण उत्सुक आहात. सर्वप्रथम मला या JKCC म्हणजे जुना कोळीवाडा क्रिकेट क्लबच्या वतीने एक चांगली प्रीमियर लीग, आज अख्खा दिवस आमची सामवेदी समाज ब्राह्मण संघाची एक मोठी टुर्नामेंट होती
त्याच्यानंतर भंडारी समाजाची पण होती. आज सगळं करत करत मी आज इथे आलेलो आहे आणि थांबलोय की मला इथे एक बरं वाटलंय. ही मॅनेजमेंट या लोकांनी केलेली आहे, तर ते एकंदर बघून मला बरं वाटलं. माझ्या जोडीला आमच्या ज्योतिताई माझ्या भगिनी आहेत, सर्व मान्यवर आहेत. आमचे वसई विरारचे आणि पालघरचे नेते माननीय श्री विजय पाटील साहेब यांच्या माध्यमातून रवींद्र पाटील आमचे इकडचे धडाडीचे आहे, आकाशराव आहे, परेश आहे आणि विजय पाटील साहेब म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस. सर्व तुम्हाला तर सर्वांना माहिती असेल, ते आपल्या सुवी पॅलेस इथेच राहतात आणि सर्व समाजाला त्यांच्याकडे गेल्यानंतर कुठल्या पक्षाचा कुठल्या जातीचा असं नाही आहे. आणि या प्रीमियर लीगच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना एकच सांगू इच्छितो की या आमच्या विजय पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण समाजोपयोगी असे काही उपक्रम राबवावेत, जेणेकरून ते सडळ असते आम्ही तुमच्या पाठीमागे. नुसतं क्रिकेट आहे. मी असं ठरवलं आहे की आता बसलो असताना ताईने पण बोललो की महिलांच्या काही असतील टीम, आपण चांगल्या टीम भरवणार. आता आम्ही आमच्या समाजाची 1,01,000ची टीम आम्ही आता विजय पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून भरायची आम्ही ठरवलेलं आहे. तर आपल्या माध्यमातून ही तरुण पोरं यातून पुढे जावं उत्स्फूर्त, आणि विजय पाटील साहेबांचं पाठबळ हे सदैव तुमच्या पाठीमागे, तुमच्या समाजाच्या पाठीमागे, आपल्या पाठीमागे असणार आहे. मी परत एकदा सर्व दोन्ही उभयता संघांना शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस. थँक्यू सर. ज्योती मॅम, आपण सुद्धा आपलं 2 शब्द म्हणू. धन्यवाद. सर्वप्रथम तर इथे जुना कोळीवाडा क्रिकेट क्लब प्रीमियर लीगचं खूप खूप हार्दिक स्वागत. त्यांनी मला आज इथे बोलवलं त्याबद्दल त्यांची मी खूप खूप आभारी आहे. कारण की खूप कमी वेळात मला कळलं की इथे आपल्या इथे आयोजन केलं आहे. 2 दिवस सतत माझ्या घरी येऊन जात होते, परंतु मीच भेटत नव्हती. पण नंतर जेव्हा कळलं की आपल्या इथे या मॅचेस भरवलेल्या आहेत आणि विजयदादा पाटील म्हणजे त्यांनी माझ्यासाठी तर ते दादा आहेत आणि त्यांनी नेहमी मला सपोर्ट केलेला आहे, तर त्यांचे पण खूप खूप आभार की त्यांनी आमच्या जुना कोळीवाड्यात एवढ्या मोठ्या ह्याची मॅच भरवली आणि आमच्या मुलांना प्रतिसाद दिला आणि ती मुलं आज उत्कृष्टरित्याने इथे मॅच खेळत आहेत. त्यांच्या इथे विरुद्ध पक्ष आपल्या विरुद्ध टीम खेळत आहेत, तर त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा की तुम्ही चांगले मॅचेस खेळा आणि आपल्या पंचांचं पण खूप खूप आभार, कॉमेंटेटरचे पण आभार. कारण कॉमेंटेटर पण एकदम भारी उत्कृष्ट कॉमेंट्री करतात की ज्या कॉमेंट्रीमुळे मुलांना असं म्हणजे वाटतं की काहीतरी उत्साह वाढतो त्यांचा आणि ते खेळायला अजून जोमाने खेळतात. तुमचा जोश असाच कायम राहू दे. प्रेक्षक वर्ग इकडे उपस्थित आहेत, रात्र खूप झालेली आहे, परंतु तुमचा काही म्हणजे आपल्या गावातील संघ असल्यामुळे सगळेजण उत्साहाने वाट बघत आहेत की कधी मॅच चालू होते. त्यामुळे मी दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देत माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि अजून एक सांगायचं की दादा बोलले की महिलांची टीम, तर नक्कीच दादा विचार आता चला आत्ता सर्व महिलांची मी बोलली, पण बहुतेक जर झालीच तर आमची जुना कोळीवाड्याचीच क्रिकेट क्लबची आम्ही महिला टीम उतरवू. त्यामुळे खूप खूप आभार. थँक्यू. येस, थँक्यू मॅम. नयन, आपण यायचंय, आपले 2 शब्द मनोगत या स्पर्धेबद्दल. जुना कोळीवाडा म्हणजे आपलाच गाव अर्नाळा. पहिल्यांदा हा असा सामना बघण्यासाठी सर्वच आहेत. ह्या वर्षी शेठने आपल्याला हे पहिलं बक्षीस दिले, ह्याच्याहून पुढच्या वर्षी डबल बक्षीस देणार असं मी आश्वासन देतो. फक्त एकजुटीने राहायचं शेठसाठी कधी पण. थँक्यू. येस, थँक्यू. मान्यवरांनी विनंती केली की आपण मंचावरती आसनस्थ व्हायचंय आणि या सामन्याचा मनमुराद आनंद लुटायचा आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जास्त वेळ घेऊ नका, शिस्तीचं पालन करा आणि हा खेळ चांगल्या प्रकारे खेळा, अशा गोड शुभेच्छा दोन्ही संघांना. विश यू ऑल द बेस्ट.
JKCC प्रीमियर लीग 2022 पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वामधील हा शेवटचा आणि अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मागील 4 दिवस ज्यांनी प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या या स्पर्धेला आपलं योगदान दिलं, या स्पर्धेला सहकार्य केलं, त्यांचं सर्वांचं मनापासून आभार, ग्रामस्थांचं मनापासून आभार, सर्व खेळाडूंचं मनापासून आभार. चला, सर्व आमच्या सिनियर कॉमेंटेटरचे वाक्य ऐकायला मिळाले. आदरणीय सन्माननीय नरेश रामचंद्र तरे यांचं देखील या ठिकाणी मंचावर आगमन होत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम दादा. संतोष संतोष नयन
येस आणि सामन्याला सुरुवात होते ग्रँड फायनलचा महामुकाबला. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कुणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. अफाट मैदानी तू ऐशी वेळोवेळी, डावच होता येतात जमविशी जपून आपुली खेळी. काळ करीपक गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया, जो तो फासे टाकी. मागे डबला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना जर चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि चपळ जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला, जो हुकला तो संपला. जो हुकेल तो संपेल आणि जो सातत्यपूर्ण कामगिरी करेल तो या दुनियेमध्ये टिकून राहील. त्यामुळे स्वतःच्या खेळाकडे, स्वतःच्या कलाकृतीकडे, स्वतःच्या कौशल्याकडे लक्ष द्या. सेल्फ डेव्हलपमेंट याच्यावरती लक्ष द्या. आणि आता साई चरणसाठी लगातार 3 चौकार, 3 विकेटसाठी 2222 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे सदानंद पाटील साहेब नगरसेवक यांच्या माध्यमातून. बबूने जर का लगातार 3 बॉल 3 चौके मारले तर कल्पेश पाटील यांच्याकडून 1500 रुपये. विनेश पाटील यांच्याकडून देखील पारितोषिक लागतंय. लगातार 3 चौकारांना 500 रुपयाचं पारितोषिक येतं आमच्यापर्यंत. JKCC संघासाठी स्पेशली धावत संख्येत एकने भर पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावत संख्या जाऊन पोहोचते 10 फलकावर पाहायला गेली ना. आदरणीय सदानंद गजानन पाटील नगरसेवक यांच्या माध्यमातून लगातार 3 विकेटसाठी 2222 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येणार आहे. सामने युट्यूबच्या माध्यमातून घरोघरी पाहिले जात आहेत आणि त्यानंतर मात्र या पारितोषिकांचे उदाहरण 1500 रुपये बब्बूसाठी, लगातार 3 चौकारांसाठी कल्पेश पाटील यांच्याकडून. तर सामन्याला सुरुवात झाली. पहिला सामना या ठिकाणी रंगतोय आणि अशा वेळेला सूरज फायनलचा सामना आहे. ग्रँड फायनलचा महामुकाबला JKCC प्रीमियर लीग 2022 अर्नाळा सीझन 1 विजयजी पाटील पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेमधील आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस सजत असताना आपल्याला पाहायला मिळतं या दोन्ही संघांदरम्यान होणारी या मॅच दरम्यान एका बाजूला JKCC अर्नाळा आणि दुसऱ्या बाजूला साई चरण हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला कल्पेश पाटील यांच्याकडून देखील बक्षीस लगावण्यात येत आहे. 3 चेंडू 3 चौकार लगावल्यास 500 रुपयाचं रोख पारितोषिक लगातार 3 बॉल 3 चौकार 3333 रुपयाचं पारितोषिक जयेश यांच्याकडून JKCC या संघासाठी. क्या बात आहे. आता पारितोषिकांची उधळण होईल कारण शेवटचा सामना आहे. घड्याळामध्ये 2:14 झालेत, 38 सेकंद झालेत आणि अशा वेळेला या पारितोषिकांची उधळण होते. पहा किती दर्दी क्रिकेट प्रेमी आपल्या या अर्नाळा या जुन्या कोळीवाडा गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय चांगली बाब. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, खरा फट क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेखा पार, सिद्धा डोक्याच्या बॅट मधून येतोय ब्रँडेड चौकार. कल्पेश पाटील यांच्याकडून लगातार 3 चौकारांसाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. लगातार 2 चौकार जर आले तर त्याचे हकदार ठरू शकतात. सिद्धार्थ डोके, राहुल मोरे गोलंदाजी मार्क वरती हलकाताने पुश करण्याचा प्रयत्न. लगातार 3 विकेटसाठी सदानंदजी पाटील साहेब नगरसेवक यांच्याकडून 2222 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे साई चरण या संघाला.
गोलंदाजी फलंदाजी मागवरती परेश दैबावकर अतिशय महत्वाचा खेळाडू आहे आणि परेशमध्ये ती खासियत आहे की या क्षणाला अशा वेळेला कशा प्रकारची बॅटिंग करायची, कारण या मैदानावरती पावसाळी हंगामामध्ये अनेक वेळा या जखीसीसी अर्नाळ संघाने बाजी आपल्या बाजूने झुकवली आणि आता मात्र या गडीला गरज असणार आहे की तेरा धावा. चला जयेंद्र पाटील यांच्याकडून देखील पारितोषिक लगावण्यात येत आहे. लगातारचे 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचतंय. 5 चेंडू आतापर्यंतचे हाताळले जातात. 14 धाव दाफळकर लगावल्या जातात. राहुल मोरे सारखा गोलंदाज सामोरा जातोय. सिद्धार्थ डोके राईट हँड बल्लेबाज पुन्हा एकदा भिरकावून देतोय. यावेळेला सुरेखरित्या चेंडूला गॅदर केला जातोय. वरची सांगता होत आहे काय क्षेत्र रक्षण केलं जातं यावेळेला पूर्णपणे स्वतःला झोकून देत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. ओव्हरची सांगता होत आहे 6 चेंडू आणि 15 धाव दाफळकर लगावल्या जातात. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा आहेत. मला सुद्धा असंच वाटलं होतं की एक षटक झालं की काय, कारण आजूबाजूचा माहोल तसा बनलाय. प्राईज जास्त लागताय, चेंडू कमी खेळले जातात, बघितलं सुद्धा कमी जात आहे. काही हरकत नाहीये, हा पार्ट ऑफ गेम आहे आणि या खेळाला तितक्या लोकप्रियतेने पाहिलं जात आहे म्हणून ऊर्जा वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. फलंदाजासाठी सुवर्णाची संधी. लगातारचे 3 चौकार मारतोय ना. 6,000 रुपयाचं पारितोषिक येतं आमच्यापर्यंत कल्पेश पाटील यांच्याकडून. धावफलक जर आपण पाहिलं तर 19 धावा धावफल करते. चेंडूचा खेळ झालाय 1. तिसरं षटक प्रगती पदार्थ. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झाला. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 19 धावा. सिद्धार्थ डोके शेवटच्या सामन्यामध्ये रंगामध्ये आलाय. या अगोदरचे काही सामने पाहिले तर सिद्धार्थ डोकेला अपयश आलं होतं, कारण षटकार मारून तो मैदाना बाहेर येत होता आणि आता त्याने त्याची जबाबदारी जाणली आहे. स्वतः सलामीवीराच्या रूपाने आलाय आणि दाखवतोय त्याच्या अंगातील असलेले कला कौशल्य. आणि अशा वेळेला राहुल मोरे असतील, त्यानंतर जर आपण पाहिलं तर आकाशवरती सुद्धा अटॅक केला गेलाय आणि म्हणूनच या सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये सध्याच्या कडेला JKCC हा संघ थोडासा वरचढ पाहायला मिळतोय. येणारे 4 चेंडू शिल्लक असतील ना, अशा वेळेला आकाश समोर असेल परेश दैबावकर, सदा व्यस्त आणि सदा मग्न असणारा बिझी टॅलेंटेड खेळाडू. विकेटच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलंय. 1 धाव त्या ठिकाणी धावून पूर्ण केली जाते. परीक्षेच्या माध्यमातून JKCCचे संपूर्ण संघ बांधणी जर पाहिली तर प्रत्येक खेळाडू या संघाच्या माध्यमातून खेळत असताना शिस्तीचं पालन करताना पाहायला मिळालं आहे. सातत्याने क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा खेळ अतिशय उच्च दर्जाचा त्यांनी दाखवला आहे आणि म्हणूनच काय या स्पर्धेमध्ये त्यांनी या फायनलपर्यंत मजल मारली आहे. तर दुसऱ्या बाजूला साई चरण, त्यांनी मात्र आपला दर्जा दाखवत असताना, आपला क्लास दाखवत असताना उच्च दर्जाचा खेळ दाखवला म्हणून दुसऱ्या बाजूने तो संघ फायनलमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. एक संघ आहे जो कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला होता. दुसरा संघ, प्लीज एक विनंती आहे आपणास, प्रत्येक खेळाडूने जर का एक बॉलला स्कोर विचारला आमचे कॉमेंटेटर सांगू शकत नाहीयेत. प्लीज आपण लक्ष द्या. 2 चेंडूनंतर तुम्हाला स्कोर सांगतोय. प्रत्येक प्रेक्षकाने या ठिकाणी डिस्टर्ब करू नका, कारण ऑलरेडी पारितोषिक या ठिकाणी सांगण्यासाठी खूप सारे लोक येतात.
5 चेंडूचा खेळ झालाय, तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा दाबाल करतात 22 रन्स. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकामधील आणि अशा वेळेला सिद्धार्थ डोके स्ट्राईक एंड वरती आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फील्ड होतोय. राहुलने फील्ड केलाय. एक धाव येते. षटकाची समाप्ती झाल्यानंतर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धावपल करती संघाच्या JKCC अर्नाळा. चला 3 ओव्हर समाप्तीनंतर धाव संघ जाऊन पोहोचते. 18 चेंडू आणि 23 धावा धाफळकर लगावले जातात. आतापर्यंत दोन्ही संघ अंतिम फायनलचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो. JKCC प्रीमियर लीग 2022 अर्नाळा सीझन 1 आणि पहिल्याच वर्षामध्ये हे दोन्ही ग्रँड फिनालेमध्ये पोहोचणारे सामना आपल्याला पाहायला मिळतो. एकीकडे विरार नगरीमधील साई चरण संघ तर दुसरीकडे येथील लोकल संघ JKCC अर्नाळा संघ. हेमंत गाडीगावकर नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल. 23 धावा धावपल करतात आणि 23 धावा धावपल करते असताना किती धावांपर्यंत मजल मारली जाईल, किती धावांपर्यंत थांबवलं जाईल या सर्व गोष्टींकडे नजर असणार आहे. कारण JKCC प्रीमियर लीग 2022 मधील हा आहे शेवटचा आणि अंतिम सामना, ग्रँड फिनाले. चला प्रत्येक बाउंड्रीसाठी या ठिकाणी परेशसाठी प्रत्येक चेंडूवर चौकार मारल्यास 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. पुन्हा एक दाखवून टप्प्याचा चेंडू हाताळायचा तो 1+1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये अतिरिक्त रूपाने धावसंख्येत अतिरिक्त रूपाने भर पडत असताना आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही संघामध्ये पाहायला गेला ना तर एक रोमांच असा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरेखरित्या आतापर्यंत दोन्ही फलंदाजी करत असताना हे सलामीवर फलंदाज पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एंडला यावेळेला राईट हँड बल्लेबाज परेश सारखा फलंदाज बॅकफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न, चेंडूला मान दिला जातोय, सन्मान दिला जातोय. धाव संख्येत एक भर पडत असताना सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते दाफळकर 26 धावा दाफळकर कुठल्या जातात. लगातार 3 चौकारांसाठी ऋषाल कडू यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइस लगावण्यात आलंय. लगातार 3 विकेटसाठी 2222 रुपयाचं कॅश पारितोषिक असणार आहे. साई चरण या संघासाठी नगरसेवक सदानंद गजानन पाटील यांच्याकडून धावचीच्या रूपाने गडी गारद झालाय आणि सिद्धार्थ डोकेला माघारी परतावं लागतंय. मध्ये आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही संघ तब्बल
24 संघामधून हे दोन संघ टॉप 2 मध्ये जात असताना आणि ग्रँड फिनालेचा सामना आपल्याला पाहायला मिळतं. लक्ष आहे यावेळेला 24 चेंडू आणि 31 धावांचं लक्ष विरार नगरीमधील साईचरण संघासमोर या ठिकाणी ठोकण्यात आलेलं आहे. JKCC प्रीमियर लीग 2022 सरणार सीझन 1 ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिली इनिंग संपन्न झाली. फायनलचा सामना आहे, ग्रँड फिनालेचा सामना आहे आणि अशा सामन्यामध्ये खेळत असताना सद्यस्थिती जर आपण पाहिली तर 31 धावांचं आव्हान आहे संघ साईचरण या संघासमोर. JKCC अर्नाळा या संघाच्या माध्यमातून 31 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. संघ साईचरणला दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हेच ते सलामीवीर ज्याने साहेबासमोर अतिशय चांगली फलंदाजी केली आणि त्या बळावरती साहेबासारख्या बलाढ्य संघाला त्यांनी पराभूत केलं आणि ते मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत. एका बाजूला राहुल मोरे आणि दुसऱ्या बाजूला हेमंत गाडीगावकर. चर्चा केली जाते, विचारविनिमय केला जातोय, का करू नये. कारण जर का एखाद्या चांगल्या टार्गेटपर्यंत तुम्हाला पोहोचायचं असतं, मोठ्या धावफलकापर्यंत पोहोचायचं असतं, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या अंगीकृत असलेल्या कलागुण दाखवत असताना अतिउच्च दर्जाचा खेळ प्रदर्शित करावा लागतो, ज्याच्या बळावरती तुमच्या जवळ विजय किंवा यश येताना पाहायला मिळतं. आणि यशासाठी तुम्हाला लढावं लागतं, झगडावं लागतं. कारण जर का यश संपादन करायचं असेल तर शांत बसून ते यश संपादन होत नाही. त्यासाठी संघर्ष नावाची गोष्ट करावी लागते. कारण टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडालाही देव पण येत नाही. आपण तर माणूस आहोत, आपल्याला ते यश प्राप्त करायचं असेल तर मोठ्या प्रकारचा संघर्ष दर्शवावा लागणार आहे, वर्तवावा लागणार आहे. तर आणि तरच या ठिकाणी विजय संपादन होऊ शकतो. या स्पर्धेसाठी ज्याने आपल्याला सहकार्य दिलं, योगदान दिलं, त्यांचं सुद्धा आभार मानणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे या स्पर्धेचे सर्व ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत आहे आदरणीय विजयजी पाटील, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस काँग्रेस पक्ष, तसेच त्यांच्या बरोबरीने विनयजी चौधरी, पवनजी बोईर, अनिलजी लक्केश्री, निदान ग्रुप, संतोष कांचन SK स्पोर्ट्स, अजय जंगम, रंजन पाटील, निकेत भोईर, संदीप वजय, नयन कालुष्टे, व्यूवॉम, कृपेश ठाकूर, राजेश भोईर, भरत भोईर, अरविंद पाटील, आनंद वजय, प्रवीण वायडा, देवराम पाटील, विनेश पाटील, देवानंद पाटील, मंथन रिसॉर्ट, प्रकाश रेडीज, प्रणील रेडीज, राजन्स रिसॉर्ट, मृदुल मेहर, सविता वायडा आणि डॉक्टर राफे शेख या सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार. आपण दिलेलं योगदान आणि त्या योगदानामुळं आम्ही इतकं चांगली स्पर्धा या सर्व क्रीडा रसिकांसमोर या जुना कोळीवाडामध्ये सादर करू शकलो. आणि या स्पर्धेसाठी आपल्याला लागलेलं योगदान हे अतिशय बहुमूल्य आहे. त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. चला सामन्याला सुरुवात होत आहे. 24 चेंडू. अद्वेश, प्रथमेश आणि कल्पेश यांच्याकडून 1000 रुपये हॅट्रिक साठी. तर चला 24 चेंडू 31 धावांचा आव्हान दाफळकर पाहायला गेला तर संथ गतीने सुरुवात करत असताना इंडिव्हिज्युअल खाता गोळला जात आहे. डाव्यांचा श्रीगणेश केला जात आहे. यावेळेला भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडूमध्ये धुंदल होत आहे, कॉम्बिनेशन फील्ड होत आहे. परेश यावेळेला चेंडूवर जातोय, तोपर्यंत सहज आणि सोप्यारित्या धाव संख्येत 1 ने भरभराट असताना 2 चेंडू 2 धावा दाफळकर लगावल्या जातात. 24 चेंडू 31 धावांचं आव्हान दाफळकर पाहायला गेलं तर मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद, स्वप्नामध्ये इच्छाशक्ती असेल ना तर कोणतीही गोष्ट अशक्य नसतं. आणि क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलं ना तर कोणताही टार्गेट देखील अशक्य नसतं. 24 चेंडू 31 धावांचं आव्हान दाफळकर पाहायला मिळत आहे. 2 चेंडू 2 धावा दाफळकर लगावले जातात. लोअर फुटाचा चेंडूला यावेळेला ट्रॅपच्या साहाय्याने भिरकावून देण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षणामध्ये धुंदल ओढत आहे, कॉम्बिनेशन फील्ड होत आहे, निर्धाव चेंडू हाताळला जातोय. लगातार 3 चौकारांसाठी सदानंद गजानन पाटील नगरसेवक यांच्याकडून 2222 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी दिलं जाईल साईचरण संघातील खेळाडूंना. लगातार 3 चौकारांसाठी 2222 रुपयाचं कॅश प्राईज. प्रथमेश, अद्वैत आणि कल्पेश यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज लगातार 3 विकेटसाठी या ठिकाणी लगावण्यात आलंय. आणि बरं दादा, कोण म्हणतं की पैशाचा पाऊस पडत नाही? या ग्रँड फिनालेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं दोन्ही संघामध्ये या ठिकाणी पैशांचा पाऊस होत असताना या ठिकाणी प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी पाहायला गेलं ना. मृदुल थांबवतो, याला पैशाचा पाऊस म्हणत नाहीत, याला फक्त लालच दिलं गेलंय. याची पुष्टी किंवा पूर्ती किती प्रमाणात होते त्यावरती सुद्धा नजर असेल.
आणि म्हणूनच या ठिकाणी खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. ज्या प्रकारची स्थिती आहे सध्याची त्या स्थितीला अनुसरून खेळ साकारणं गरजेचं आहे आणि तो अनुसरून खेळ साकारला जाईल का यावरती नजर असणार आहे. 5 चेंडूचा खेळ झाला, धाबा दाखल करते आहेत 3. अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ आहे शिल्लक. हेमंत गाडीगावकर स्ट्राईक एंडवरती, सिद्धार्थ डोके गोलंदाजी मागवते, हलक्या हाताने स्ट्रेट केले चेंडूला. 1 धाव मात्र त्या ठिकाणी येते, क्षेत्ररक्षण केलं जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपल करते 4 धावांनंतर समीकरणामध्ये बदल होतोय. येणारे 18 चेंडू शिल्लक असताना धावांची गरज असणारे 27. 18 बॉल रिमेनिंग अँड 20 टू विन. ही मॅचची स्थिती जरी असली तरी 2 असे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत ज्यांच्यामध्ये ताकद आहे, धमक आहे, कुवत आहे आणि त्या संपूर्णपणे त्या सर्व गोष्टींना प्रेझेंट करणं गरजेचं आहे. कारण आता गरज आहे साई चरण संघाला त्यांच्या तळपत्या बॅटची. दुसऱ्या बाजूने येणारे 3 गोलंदाज त्यांच्याकडे जबाबदारी असणार आहे इकॉनॉमिकल स्पेल हाताळण्याची आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या दोन्ही खेळाडूंना बाद करण्याची. मार्कवरती येईल अपकमिंग यंगस्टर नवोदित खेळाडू प्रितेश, ज्यामध्ये आहे खूपच 6 चेंडू टाकण्याची, कोणत्या प्रकारचा मोठा प्रहार न मारू देण्याची. आतापर्यंत जेकेसीसाठी अनेक मैदानं या खेळाडूने अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ दाखवलाय. आज पुन्हा एकदा या जुना कोळीवाड्याच्या मैदानावरती ती जबाबदारी येऊन टेपले प्रितेशच्या खांद्यावरती. मुन्ना यष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये हेमंत गाडीगावकर स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती राहुल मोरे. अशा वेळेला प्रितेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. लगातार 3 चौकारांसाठी 2222 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे नगरसेवक सदानंद पाटील साहेब यांच्याकडून. विनेशदादा पाटील यांच्याकडून देखील 1111 रुपयाचं पारितोषिक येत आहे. लगातारचे 3 विकेटसाठी जे केसीसी संघासाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. एक चेंडू आतापर्यंतचा हाताळला जातोय. राहुल मोरे यावेळेला स्ट्राईकला विरकावून देण्याचा प्रयत्न ट्रॅपच्या सहाय्याने आपल्याला पाहायला मिळतो. धावचीची संधी आणि पंच यावेळेला अगदी आणि अगदी आसमानतापर्यंत बोट उंचावत असताना रिव्ह्यू मागितला जातोय. टेक्निकल टीमची यावेळेला मदत मागितली जाते, परंतु निर्धाव चेंडू हाताळला जातोय इथे पाहायला गेला तरी. रिव्ह्यू घेतला गेलाय, आपल्याकडे वेळ आहे. ज्याला कोण अर्नाळ संघ जिंकला तर त्यांना गोवा टूर देण्यात येणार आहे. गडी बाद आहे का? येस, गडी बाद आहे. हेमंत गाडीगावकरला माघारी परतावा लागेल. मोठा आदरा साई चरण या संघासाठी. दोन चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा धावपल करत आहेत आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय पंकज. मॅच जर पाहिली तर या मॅच मध्ये राहुल मोरेचा रोल खूप मोठा असेल, कारण हेमंतला माघारी धाडलंय प्रितेशने आणि त्यामुळे या परिस्थितीमधून सावरणं गरजेचं असणार आहे. जर 31 धावांचा पाठलाग करायचा असेल
कारण या मॅचमध्ये ज्या प्रकारे जान सोकली आहे, मॅचमध्ये ज्या प्रकारची फिल्डिंग जे KCC अर्नाळ्याने दाखवली आहे, त्या फिल्डिंगला पाहता या 31 धावा तितक्याशा सोप्या नाही आहेत. परंतु जर का एखाद्या अवघड गोष्टीला जर मला साध्य करायचं असेल तर सर्वप्रथम अवघडला सोपं आणि सोप्याला सहज करणं गरजेचं आहे. तर आणि तरच तुम्हाला या धावपलकाच्या जवळ जाणं सोपं जाईल. अतिशय चांगल्या प्रकारे स्टेअर करण्याचा प्रयत्न चेंडूमध्ये मुलाने फील्ड केला. एक धाव धावून पूर्ण केली जाते. पंकज प्रथम स्ट्राईक एंडवरती येतील आणि सर्वात मोठी बाब म्हणजे पंकजला खूप वेळानंतर बॅटिंग आली आहे. त्या विकेटला परखलं जाईल का, बाउन्सला ओळखलं जाईल का, की त्याच्यासाठी सुद्धा वेळ घेतला जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतील. कारण अतिशय कठीण प्रसंग आहे. दबावभरी स्थिती आणि दबावामधून उभारणं खूप गरजेचं आहे, नितांत गरजेचं आहे. आणि चमत्कारिक खेळ दाखवणं सुद्धा तितकंच गरजेचं असणार आहे. क्रिकेटचा हा खेळ जिद्दीचा, साहसाचा, धाडशीचा, आत्मविश्वासाचा, आत्मबळाचा आणि म्हणूनच या खेळामध्ये खेळत असताना आपल्याला सर्वस्व पणाला लावावं लागतं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव. डुअर डाय रेड, क्या बात आहे. बझर वाजलाय. डुअर डाय रेड आहे का? नाही, हा चेंडू सिंगल धाव्यांसाठी गेलाय JKCCच्या डगआउट मधून. शेवटचा चेंडू असणार आहे. 8 धावा धावपलकावरती. चिरशांतता मैदानाच्या चारी बाजूने फायनलचा सामना आहे आणि फायनलच्या सामन्यामध्ये कोणत्या प्रकारचं ट्विस्ट पाहायला मिळत नाहीये असं चित्र दिसतंय. म्हणूनच शांतता दोन्ही डगआउट मध्ये. त्याच्यापेक्षा सेमीफायनल अतिशय चांगल्या झाल्या होत्या, त्यामध्ये भरपूर मोठं सेलिब्रेशन पाहायला मिळालं होतं. पंकजनं बॅकफुटवरती येत असताना अतिशय चांगल्या प्रकारे ड्राईव्ह केलंय. मृदुल 3 दिवस झाला मॅचेस पाहतोय. जर का म्हणजे सध्याची स्थिती पुन्हा एकदा वेगळ्या प्रश्नाकडे येईल. मागील 3 दिवसापासून आजचा दिवस जर पाहिला गेला तर हे दोन्ही संघ ज्या प्रकारे यांचा परफॉर्मन्स राहिलाय त्या परफॉर्मन्सला पाहता कोण बाजी मारेल या मॅच मध्ये. बरेचदा म्हटलं ना, आता क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ ओळखला जातो. परंतु पारडाना थोडंसं आपण पाहायला गेला तर येथील लोकल संघ JKCC संघाच्या बाजूने थोडंसं कुठेतरी झुकत असताना मला वाटतं. JKCC अर्नाळा हॉट फेवरेट मानली गेली आहे. परंतु JKCCचा संघर्ष जर पाहिला, मागील 3 ते 4 सामने जर आपण पाहिले तर त्या 3 ते 4 सामन्यांमध्ये त्यांना ज्या प्रसंगाला सामोरं जावं लागलंय त्या अतिशय कठीण प्रसंग होते. खास करून या अगोदरचा सामना, त्या अगोदर प्लेअरच्या समोरचा सामना, जे मॅचेस झाल्या त्या मॅचेस अतिशय रंगतदार झाल्या, शेवटच्या क्षणापर्यंत लढल्या गेल्या आणि त्यांच्यामध्ये ती ताकद आली आहे. म्हणजे अशक्यप्राय अशा विजयांना सुद्धा ते सामोरे गेलेले आहेत. 1 चेंडू 1 धाव हा सामना सुद्धा त्याने जिंकलाय. म्हणजे जे खायचे होते तेवढे धक्के खाल्लेत. आता फक्त त्या धक्क्यानंतरचा येणारा जो प्रसाद आहे, म्हणजे म्हणतात ना सबर का फल मीठा होता है, तर तो मीठा फल खात असताना JKCCचा संघ. परंतु राहुल मोरे मैदानाच्या आतमध्ये, पंकज आलाय, तो हार्ड हिटर बॅटर आहे आणि त्यामुळे या मॅचमध्ये केव्हाही सामन्याचं पारडं बदलणं जाणणारे 2 फलंदाज असल्या कारणानं या मॅचचा रिझल्ट खूप वेगळा येऊ शकतो. येस, नक्कीच भरत दादा, कारण संकटमोचक राहुल मोरे सारखा फलंदाज अजून देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. सलामीर फलंदाज अजून देखील तट्टा आपल्याला पाहायला मिळतं. एकीकडे धावसंख्या जाऊन पोहोचते, धावफलकार पाहायला गेले ना अजून देखील 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडू आणि 9 धावा धावफलकार लगावल्या जातात. द्वितीय षटक हाताळण्यासाठी मुन्ना सारखा गोलंदाज वैयक्तिक प्रथम षटक हाताळतोय. राऊंड द विकेटचा मारा केला जातोय यावेळेला. राईट हँड मल्लेबाज पहिला चेंडू, आखो टप्प्याचा चेंडू जातोय यावेळेला. मर्यादित षटकाच्या बाहेर गेलेला चेंडू. पास झाल्यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये बक्षीस आलंय. स्पेशल मृदुल मेहर आणि थँक्यू. धावचीची संधी, गडीबाद आहे का? येस, गडी गारत पंचांचं बोट हवेमध्ये आणि जसा आला तसा माघारी परतत असताना प्रशांत मोठा आदरा साईजन संघाला.
विकेटला लगावण्यात आलंय JKCC अर्नाळा या संघासाठी. आणि आता मोठा फटका समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द विकेट. राहुल मोरे ब्रँडेड शॉट, चेंडू सीमारेखा पार, चौकार. सातत्यानं या क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणून सदानंद पाटील साहेब यांना आपण पाहत असतो. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या विभागामधील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न. धावचीची संधी, गडी गारत, आकाश सुद्धा बाद. काय चमत्कारिक खेळ घडेल का? कोणतरी विकास दसकर बनेल का? हा प्रश्न आहे. विकास दसकर का? जयेश बनसोडेला चांगलंच माहित आहे आणि त्यामुळे ते सुद्धा आमच्याकडे बघतायत. या घडीला गरज आहे साईचंद संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी 3 ते 4 चौकारांची. परंतु काय गोलंदाजी केली मुन्ना, अप्रतिम गोलंदाज. मॅग्निफिसंट बॉलिंग, मच नेटेड बॉलिंग फ्रॉम JKCC साइड. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी. 5 चेंडूचा खेळ झालाय. धाबा दाबल कधी 5 चेंडूच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिल्या तर आहेत 14. येणारे चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू. धाबांची गरज असणार आहे 17. 7-17. यस, हे समीकरण आहे. या समीकरणाला कशा प्रकारे खेळलं जाईल, या समीकरणामध्ये कितपत यश मिळेल आणि या इक्वेशन मधून कोणता संघ बाहेर पडत असताना या चमचमत्या चषकावरती आपलं नाव करेल, कोण असेल JKCC प्रीमियर लीग 2022 पर्व पहिल्या मधील विजेता, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्लासिकल कडर, चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. जब तक राहुल है तब तक मुमकिन है. जब तक राहुल है तब तक मुमकिन है. मैच खत्म नहीं हुआ दोस्तों, क्योंकि यह जलवा जारी रहेगा आखिरी ओवर तक. 6 गेंद शेष.
चेंडू 12 धावा, 5 चेंडू 3 चौकार. काय 3 चौकार लगावले जातील का? यासाठी गरज कशाची आहे? प्रेक्षक हो, टाळ्या वाजवा. टाळ्या गरजेच्या आहेत. आता नाही वाजवले तर कधी वाजू शकणार नाही आहोत आपण. अप्रतिम आणि अति सुंदर सामना रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय ग्रँड फिनालेच्या रूपाने. एका बाजूला साई चरण आणि दुसऱ्या बाजूला जर आपण संघ पाहिला JKCC अर्नाळा. चर्चा केली जाते, विचारविनिमय केला जातोय. तो का? त्याचं कारण आहे कारण समोर आहे राहुल मोरे. मॅन ऑफ द सिरीजचा मान पटकावला होता वसई विरार प्रीमियर लीग मध्ये. त्यानंतर मागील वर्षामध्ये राणाळे तळावची ती स्पर्धा. बॅकप्रदान करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह चेंडू सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. आग बराबर की लगी आहे. 3 चेंडू 8, 3 मध्ये 2 चौकार. यस, 2 बाजूने पारितोषिक आहेत. प्रत्येक चौकाराला 500 आहेत आणि दुसऱ्या बाजूला लगातार 2 विकेटला 2200 आहेत. एका बाजूला प्रथमेश लक्केश्री, दुसऱ्या बाजूला नगरसेवक सदानंदजी पाटील. कडवी झुंज. JKCC प्रीमियर लीग 2022 हा चित्तथरारक 16. येणारे 3 चेंडू शिल्लक. राहुल मोरे एका हाती किल्ला लढवत असताना साई चरणचा समोर सँडी सारखा गोलंदाज मोठा फाटका ऑन साइडला. चेंडू कुठे गेला? एका धावेसाठी. येस, इट इज 1 रन, ओनली 1 रन. राहुलची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हॉट अ बॅटिंग, ग्रेट बॅटिंग. नयनसाठी कॅच पकडल्यास 500 रुपयाचं कॅश प्राइज प्रथमेश लक्केश्री यांच्याकडून. 2 चेंडू 7 धावांची गरज. 7 धावा, 2 चेंडू. सँडी वर्सेस राहुल, राहुल वर्सेस सँडी. हा चौकार आला तर सामना फिनिश होईल का? 8वा ऋषिदादा देसाई यांना. पालघर वर्सेस विरारच्या सामन्यामध्ये काय घडलं होतं? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फिल्डिंग. हतबळ, हताश, निराश आणि अशा वेळेला या सामन्यामध्ये काय अनोखा ट्विस्ट येईल का? तयारी झाली आहे, जल्लोषाची तयारी झाली आहे. या तयारीला काय वेगळं वळण मिळेल का? चर्चा केली जाते, विचारविनिमय केला जातोय. 1 चेंडू 7 धावा. चेंडूचा खेळ शिल्लक आहे 1. धावांची गरज आहे तब्बल 7. मॅच ऑन आहे, घाम फोडलाय. मॅच फसेल का की सामना जिंकेल JKCC? मोठा फटका ऑन साइडला, चेंडूची फिल्डिंग, सामना फिनिश.